पण कुठलंही ब्रीड आता इंडियन ब्रीड असतं ना, भारतीय ओसाचं कुठलंही गाईचं असेल, शेळ्यांचं असेल, त्यानंतर मेंढ्यांचं असेल, कुठलंही असेल त्या त्या भागातला तो प्रॉमिनंट जिनोटाइप गीर गुजरातचं बरोबर ना, साहिवाल पंजाब आणि राजस्थानचा काही भाग बरोबर, मुरा म्हैस हरियाणा, म्हणजे असं जो त्या त्या भागातला तो प्रॉमिनंट जिनोटाइप असतो. तर हा जे कोकण कन्या जे आहे आपल्या ह्या सिंधुदुर्गातला कोकणातला हा प्रॉमिनंट जिनोटाइप, यामध्ये आम्ही साधारणपणे 2000 पासून याच्यावर आम्ही सुरुवात केलं ब्रीडच्या दृष्टीने. ब्रीड आपलं असावं म्हणून त्या अगोदर आमचं 97 पासून स्थानिक शेळ्यांवरचं काम चाललं होतं. तर स्थानिक शेळ्यांची जी काही विशेषतः आपल्याकडे जे आहे ते मटन पर्पज ब्रीड आहे, ज्याची वजन वाढ, त्याची ॲडॅप्टेबिलिटी बाकीच्या ब्रीडशी कम्पेअर करता हे आम्हाला चांगली वाटलं. आणि त्यावेळी आमच्या मनामध्ये थोडंसं आशा उत्पन्न झाली की आपलं पण एखादं ब्रीड त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणून त्या दृष्टीने त्या असलेल्या कपामध्ये आम्हाला हा कारण वेगवेगळे जिनोटाईप होते, त्यामुळे हा जो कन्या जिनोटाईप आहे आम्हाला थोडासा प्रॉमिनंट आढळला. मग त्यासाठी सर्वे वर्क केला आम्ही. सर्वे वर्कमध्ये पण लोकांचं त्याच्यामध्ये ॲफिनिटी किंवा थोडंसं हे जास्त दिसलं आणि त्याला लोकली कन्या या नावाने ओळखायचे, म्हणून आम्ही तो कोकण कन्या या नावाने नंतर रिलीज केलं. त्याचा पूर्णपणे स्टडी करून, त्यानं हे मटन पर्पज ब्रीड आहे. मीडियम साईज, मध्यम, तसं हेवी, मीडियम आणि स्मॉल असे काही ब्रीड असतात आपल्याकडे. हेवीमध्ये शिरोई असेल, जखरणा असेल, जमनापारी असेल, ही जी काही ब्रीड आहेत हेवीमध्ये येतात, कारण ज्याची वजन 50-60 किलो वगैरे असं ॲव्हरेज म्हणजे 50 किलोचे वर असतात अशा प्रकारे. त्यानंतर मीडियममध्ये येतात आणि त्यानंतर ब्लॅक बंगालसारखं स्मॉल ब्रीड येतं. अशा प्रकारचं हे मीडियममधलं ब्रीड आहे. कारण ह्याचं वजन वाढ जी आहे घराचं ॲव्हरेज वजन वाढ जी आहे 50 किलो पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याचं वजन होतं. मादीचं साधारण 35-36 किलो पूर्ण वाढ झाल्यानंतर वजन होतं. आणि ह्याचं मूळ ह्याचं याच वातावरणात असल्यामुळे ॲडॅप्टेबिलिटी चांगली आहे. कारण आपल्याकडे कसं असतं पाऊस आपल्याकडे जोरदार असतो की आपल्याकडे हॉट अँड ह्युमिड क्लायमेट असतं, म्हणजे दमटपणा असतो. त्यामुळे बाकीची जी काही रजिस्टर्ड ब्रीड आहे त्यांची जर आपण इथे आणली, जर आपण वाढवण्याचा प्रयत्न केला तर पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो. बाकीच्या ऋतूमध्ये आपल्याकडे तसा विशेष प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे ह्याचं मूळ इथलंच असल्यामुळे पूर्ण वातावरणामध्ये ते चांगली तग धरते आणि वाढ समाधानकारक आहे. म्हणजे साधारणपणे 6 महिन्यामध्ये जे आहे ते 15 ते 16 किलो आहे, वर्षभरामध्ये 25 ते 30 किलो आहे. चांगलं जर व्यवस्थापन असेल, आम्ही बंदिस्तमध्ये पण याचं रिझल्ट आम्ही घेतलेले आहेत, तर बंदिस्त जर रिझल्ट आम्हाला एका वर्षामध्ये 42 किलो मिळालं आणि ॲव्हरेज 36 किलोचं मिळालं आहे. म्हणजे ही बंदिस्त पद्धतीने पण पाळू शकतो, अर्धबंदिस्तपणे पाळू शकतो आणि पारंपरिक पद्धतीने पाळू शकतो. म्हणजे कसला ज्या ठिकाणचा स्थानिक जिनोटाइप आहे तर त्या त्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मोस्टली पाळला जातो. त्यामधलं हे सिलेक्शनने डेव्हलप तुम्हाला एकाच टाईपचे दिसतील बघा. हां, आणि जो तुमच्याकडे ह्याच्यावर चेहऱ्यावर जो बँड व्हाईट दिसतो हा आमचा जीन मार्क आहे. म्हणजे बाकी तुम्ही फील्डमध्ये गेला तर काही तुम्हाला असे दिसतील, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला असे टिपिकल बँड मिक्स ब्रीडिंगमध्ये पण दिसतील. हा कन्या टाईप असं हे, आणि हे भारतातलं 22वं ब्रीड म्हणून त्याला मान्यता मिळाली. म्हणजे आम्ही 2000मध्ये काम चालू केलं आणि त्याची पूर्णपणे, कारण एक ब्रीड रिलीज करण्यासाठी किमान 1000चा डेटा लागतो. त्याचे जे म्हणजे बर्थ वेट असेल, एज ॲक्टर स्किन असेल, फिडिंग इंटरवल असेल, ज्याची वजनं असतील थर्ड मंथ, 6 मंथ, 12 मंथ, जी काय ऑब्झर्वेशन्स असतील, मिल्किंग असेल, तर प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअलची 1000 पाहिजे. ॲक्च्युली आम्हाला 2004मध्ये आम्ही कन्फर्म केलं होतं, म्हणजे ही युनिक जिनोटाईप आहे. कारण ज्या युनिक जिनोटाईप किंवा तुम्हाला ज्यावेळी त्याची पैदास युनिफॉर्म येते, कलर पॅटर्ननुसार येते, त्यावेळी समजायचं हा युनिक जीन आहे. कारण फिनोटाइपिक कॅरेक्टर हे काय करतात, जीनवरच अवलंबून असतात. खरोखर तो प्रॉमिनंट जिनोटाईप असेल तरच त्याचे कॅरेक्टर जे आहे ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतं. त्यामुळे 2004मध्ये आमचं कन्फर्म झालं. आम्ही ते कमिटीसमोर प्रेझेंट पण केलं, पण ॲज पर सजेशन ऑब्झर्वेशन लागतं. म्हणजे ते निर्णय घेतला की जोपर्यंत ऑब्झर्वेशन 1000 ईच पॅरामीटर्स होत नाही तोपर्यंत याच्यावर काम करायचं आणि पुढचे 6 वर्ष याच्यावर काम करून ते सगळ्यांची परिपूर्ण असं प्रपोजल करून आम्ही 2010मध्ये स्टेट लेवलला त्याचं रजिस्ट्रेशन केलं.
म्हणजे महाराष्ट्राचं तिसरी ब्रीड. त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद आणि संगमनेर ही 2 ब्रीड रजिस्टर्ड ब्रीड होती. त्यानंतरचे कोकणातले पहिलं आणि महाराष्ट्राचं तिसरं. आणि मीन व्हाईल याची काही आम्ही आर्टिकल लिहित होतो, तो कुठं सेमिनारमध्ये याचा डेटा प्रेझेंट होतो. तो डेटा एनडीए जर करणार, म्हणजे ज्या ठिकाणी भारतातले जेवढे देशी वंश आहेत ॲनिमल ते नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक्स, भारतीय पशु अनुसंसाधन ब्युरो म्हणून एक संस्था असते, त्या ठिकाणी त्याचं रजिस्टर झालं की समजायचं की आपलं हे त्याला भारतातलं ब्रीड म्हणून त्याला मान्यता मिळाली. त्यांनी 2012मध्ये त्याच्या अगोदर प्रस्ताव 2011मध्येच केला. जवळजवळ वर्ष लागलं. त्यांची टीम इथे आली. ते खरोखर इंडियन गोट आहे का, ह्या लोकलमध्ये आहे का, इथल्या ब्रीडिंग ट्रॅकमध्ये पूर्ण त्यांनी ब्रीडिंग ट्रॅकचा त्यांनी सर्वे केला, सॅम्पलिंग नेलं, जीन मॅपिंग केलं. जे दुसरी ब्रीड ऑलरेडी रजिस्टर्ड होते कारण ते पण कम्पेअर करतात, हे कुठलं त्याच्यातच आणून ते डेव्हलप केलं नसेल ना, म्हणून त्याच्याने व्हेरीफाय केलं आणि कन्फर्म केलं दिस इज युनिक ब्रीड. आणि 2012मध्ये नॅशनल म्हणजे भारताचं 22वं ब्रीड म्हणून त्याला मान्यता मिळाली. असं हे कोकण कन्याचं थोडक्यात मी माहिती सांगितली. आता इथे तुम्ही बघता हाऊसिंग स्ट्रक्चर कोकणात कसं असावं, प्लॅटफॉर्म लागतो. मग आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये आधुनिक टच देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक कंपार्टमेंट केले. मी तुम्हाला मेल वेगळे ठेवता येतील, तुम्ही बघता छोटे कीड वेगळे आहेत, ग्रोईंग वेगळं आहे, किडिंग झालेले वेगळे, असे तुम्हाला वेगवेगळे ग्रुप तुम्हाला करता येण्यासाठी आम्ही कंपार्टमेंट केलेले आहे. साधारणपणे एक 2.25 मीटर बाय एक 3.5-4 मीटर जशी निसर 10 ते 12 फूट लांबीला निसर 7 फूट रुंदीला असे हे कंपार्टमेंट केलेले आहेत. आणि याच्यामध्ये ह्याचं रेअरिंग करतो. प्लॅटफॉर्मची हाईट पण साधारणपणे 1 मीटरच्या आसपास ठेवलेले आहे. किमान 1 मीटर हाईट असावी, जेणेकरून कसं असतं जे खाली मूत्र पडतं, लेंड्या पडतात, त्याच्यापासून जो गॅस निर्माण होतो. आणि जागा पण शेळ्यांना बसण्याची जागा कोरडी लागते. आपण कोव्यावर किंवा फरशीवर कोकणामध्ये उन्हाळा व्यतिरिक्त पावसाळ्यात जमिनीवर ठेवू शकत नाही. काय होतं, ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे चिखल होतो आणि गोट ही निमोनिक आजाराला हायली ससेप्टिबल आहे. निमोनिक त्यासाठी आपल्याकडे कंपल्सरी प्लॅटफॉर्म आवश्यक असतं. आणि शेळ्यांना एक 4 तासाचे अंतर फिडिंग लागतं, म्हणून आम्ही या ठिकाणी फिडिंगची पण व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आता ही आमच्याकडे अर्धबंदिस्त आहे. आताच्या सत्रामध्ये आमच्याकडे मोठा एरिया आहे. जंगलामध्ये चालायला जातात, दुपारी येतात, परत 2 वाजता 2:30 वाजता जातात, परत संध्याकाळी 5 वाजता येतात. असं करून रात्रीच्या वेळेला फिडिंग करतो. म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेली गवतं, म्हणजे बहुवर्षीय गवतं वगैरे आहेत, त्याची कुटी करून आता तुम्ही बघत असाल, तुम्हाला अशी कुटी खाताना दिसतात, अशा प्रकारची कुटी आणि पशुखाद्य अशा प्रकारचं याचं आम्ही या ठिकाणी व्यवस्थापन मारत नसते कंपार्टमेंट घेऊ दे मला.